नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत चंपाषष्ठीला आपण नैवेद्य दाखवत असतो, तर आपण भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवत असतो। आता इथे तुम्ही बघू शकता की किती मस्त असे आपण भरीत केलेले आहेत आणि मी या ठिकाणी ज्वारीची भाकर केली आहे, त्या दिवशी आपण बाजरीची भाकर करत असतो। तर आता आपण भरीत करायला सुरुवात करूया। तर यासाठी मी इथे वांगे घेतलेले आहेत। हे 4 वांगे माझ्याकडे आहेत, मीडियम साइजचे आहेत। आता त्याला मी काय करत आहे, वरतून तेल लावून घेत आहे। पण त्याच्या आधी मी ते वांगे धुवून टाकले होते। धुतल्यानंतर मी ते कापडाने पुसून घेतलेले आहे। मग त्यानंतर मी त्याला तेल लावलेले आहे। आणि आता आपल्याला ते वांगे शिजण्यासाठी असे टोचून घ्यायचे आहेत, म्हणजे असे होल त्याला थोडे पाडायचे आहेत, म्हणजे ते वांगे आपले लवकर शिजतील। तशा पद्धतीने मी ते होल पाडून घेतलेले आहे। जे आपण बटाटे सोलतो, बटाट्याचे वरचे साल काढत असतो ना, त्याच्यानेच आपण ते होल पाडून घ्यायचे आहेत। आता हे वांगे मी जो लोखंडी तवा आहे माझ्याकडे, त्याच्यावर मी भाजत आहे। त्याच्यावर थोडे मी तेल टाकलेले आहे। थोडं आपल्याला तेल टाकत जायचे आणि ते भाजून घ्यायचे आहे। आपण डायरेक्ट गॅसवर पण भाजू शकतो ते। आता आपले वांगे तव्यावर भाजले जात आहे, ते होत आहे तोपर्यंत इकडे आपण ज्वारीचे पीठ मळून घेऊया भाकर करण्यासाठी, म्हणजे आपले जे काम आहे ते पटापट होतात। आता इथे आपण भाकर थापून घेऊया। आता इथे आपली भाकर थापून झालेली आहे। आता आपण ती तव्यावर टाकून घेऊ। आता वांगे पण आपले भाजून झालेले आहेत, तवा रिकामा झालेला आहे, त्यामुळे आपण तव्यावर भाकर टाकून घेणार। आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसणाचे काप घेतलेले आणि जिरं घेतलेले आहे थोडे। आता हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचे आहे। आता आपण त्याचा ठेचा करून घेऊ। इथे ठेचा पण आपला झालेला आहे। आता हे जे वांगे आहे ते सर्व भाजून झालेले आहेत आपले, तर आता आपण त्याचे वरचे साल पण काढून घेणार आहोत। आता इथे मी एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे आणि कांद्याची जी पात असते त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। आता त्यात आपल्याला बारीक चिरलेला जो कांदा होता तो त्यात आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये। त्यानंतर आपण ठेचा केलेला होता हिरवी मिरचीचा, लसूण आणि जिरं टाकून, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडाच वेळ फ्राय करायचा आहे आपल्याला। आता आपण त्यात कांद्याची पात टाकून घेऊया। कांद्याची पात मी धुवून टाकलेली आहे, मग त्यात टाकलेली आहे। आणि कांद्याची पात पण त्यात मिक्स करून घ्यायची आणि थोडाच वेळ आपल्याला होऊ द्यायची आहे। आता हे जे भरीत आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। जे वांगे होते त्याचे आपण असे ठेचून टाकलेले आहेत। आपण जे मिरचीचा ठेचा करतो तर त्यावेळेला आपण ज्याच्याने ते ठेचत असतो, आपली मुसळी असेल किंवा आपल्याकडे जे ठेचण्याचं साहित्य असेल त्याच्याने आपण ठेचून घेत असतो। तर मी पण तसंच केलेले आहे। आणि त्यानंतर हे
मिश्रण चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. किंवा हे जे वांगे आहे ते आपण मिक्सरला जरी फिरवले तरी चालतात, पण जास्त नाही फिरवायचे, थोडंच फिरवायचे ते. आणि त्यानंतर आता आपण त्यात कोथिंबीर टाकून घेऊया. आणि अशा पद्धतीने आपले हे भरीत तयार झालेले आहे. अतिशय चविष्ट असे हे भरीत लागते. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला हे अशा पद्धतीने भरीत नक्की आवडेल. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.